राजकारणासाठी यासाठी महत्त्वाचं आहे कारण अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे जे की राष्ट्रवादीमधून बाहेर पडले, वेगळा गट बनवला, निवडणूक आयोगामध्ये लढले, सुप्रीम कोर्टामध्ये लढले, त्यानंतर पुन्हा ही कौटुंबिक भेट आपल्यालाही दिसत आहे. परंतु ही कौटुंबिक भेट राजकीय पुढची वाटचाल ठरते का ते सुद्धा पाहावं लागतं. सुप्रिया सुळे इथे आहे. सुप्रिया सुळे पाहुण्यांना रिसीव्ह करत आहेत आणि शरद पवार यांच्यापर्यंत घेऊन जात आहेत कारण वाढदिवस असल्यामुळं देशभरातून. रामराजे, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते. या सगळ्या संदर्भात, या भेटी संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार अमोल कोल्हे जोडले गेले आहेत. नमस्कार अमोलजी, आपण या सगळ्या भेटीकडे कसं पाहता? अजित पवारांनी सांगितलं ही कौटुंबिक भेट आहे, पण आपली काय प्रतिक्रिया? मलाही वाटतं ही कौटुंबिक भेट आहे. आज आदरणीय साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी दादा आलेले आहेत. ही खरंच समाधानाची गोष्ट आहे कारण मधल्या काळामध्ये जे काही घडलं असेल, ज्या काही गोष्टी झाल्या असतील, त्यानंतर या पद्धतीनं कौटुंबिक पातळीवर जो एक ज्याला आपण तणाव म्हणू शकतो किंवा कडवटपणा म्हणू शकतो, हा आणखी कमी होण्याच्या दृष्टीनं कौटुंबिक पातळीच्या दृष्टीने खरोखर चांगली गोष्ट आहे. मात्र सर्व आमदार असतील, इतर कार्यकर्ते असतील, त्यांची अशी एक भावना पाहायला मिळाली, पवार कुटुंब एकत्र आलं पाहिजे, त्याकडे कसं पाहता? हा पुन्हा ज्या कुटुंबाचा निर्णय हा इतरांनी त्यावर भाष्य करण्यापेक्षा मुळात कुटुंबाने काय निर्णय घ्यायचा हे ते ठरवतील आणि ते दोघेही नेते आदरणीय साहेब असतील किंवा दादा असतील, हे दोघे तेवढे ज्येष्ठ आहेत, त्यामुळे ते त्याविषयीचा जो काही निर्णय तो घेतील. पक्षाचे एक घटक म्हणून तुम्ही त्याकडे कसं पाहता? म्हणजे पवार कुटुंब एकत्र आलं तर वाढदिवसाच्या निमित्तानं होणाऱ्या भेटीतून लगेच एवढे राजकीय अर्थ काढण्याची घाई करू नये असं मला वाटतं. निश्चित. अमोलजी, आभारी आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर ही फक्त एक कौटुंबिक भेट होती आणि यातून कोणतेही राजकीय अर्थ काढले जाऊ नयेत अशी भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलेली आहे. अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन या भेटीनंतर प्रतिक्रिया दिलेली आहे. आज साहेबांचा वाढदिवस आहे, उद्या काकींचा वाढदिवस आहे आणि त्या संदर्भातच ही भेट होती, कौटुंबिक भेट होती. टीका टिप्पणी, वाद हे आपल्या स्थानावर आहेत. राजकारणामध्ये ह्या सर्व गोष्टी होत असतात. मात्र या घटनेसंदर्भात विविध राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या आहेत. पाहूयात. असं आहे की पवार साहेब हे स्वतंत्र राजकारण करणारे व्यक्तिमत्व आहे, पण महाराष्ट्र आणि देशाच्या संदर्भात म्हणा तर पवार साहेबांनी नेहमी देशाला आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेलं आहे. आता जे त्यांचे लोक त्यांना सोडून गेले, त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टीका टिप्पणी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर शुभेच्छा घेतील. ते मला भेट झाली आहे शरद पवारांसोबत, आनंद वाटला आम्हाला. त्यांच्या आज वाढदिवस त्यानिमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. भेट झाली आहे शरद पवारांसोबत, आनंद वाटला आम्हाला. त्यांच्या आज वाढदिवस त्यानिमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. 8 दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात. त्या हेतूने आम्ही सगळे. तर इतर काही घडामोडींवर सुद्धा जनरल चर्चा झालेली आहे, नेहमीच्याच चर्चा झालेल्या आहेत असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. याच दरम्यान त्यांनी महत्वाची माहिती सुद्धा दिलेली आहे. 14 तारखेला शपथविधी होईल, अमित शहांनाही भेटणार आहे असं अजित पवार यांनी नमूद केलेलं आहे. दरम्यान टीका टिप्पणी पलीकडे काही कौटुंबिक संबंध असतात, ते जपले पाहिजेत आणि त्यातूनच ही भेट झालेली आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. आज शरद पवारांना भेटण्यासाठी अनेक जण दिल्लीमध्ये दाखल झालेले असतानाच अजित पवार यांच्या भेटीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. आपल्यासोबत या सगळ्यासाठी बातचीत करण्यासाठी अभय देशपांडे सर जोडले गेलेले होते. त्यांचे आभार. आणि रामराजे, आपण सविस्तर माहिती दिली त्यासाठी धन्यवाद.